हे हरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि त्याचा अर्थ बघणार आहे। आळस हा शत्रू जीवाचा कार्यकरिता अडथळा, म्हणे तुका विचार करा न लगे तो भजनाला। या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज सांगतात की आळस हा आपल्या आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। तो माणसाला कोणतेही कर्म किंवा कार्य करण्यापासून थांबवतो, मग ते सांसारिक असो किंवा ते भजन कीर्तन असो किंवा ते साधन सेवा असो। संत तुकाराम महाराज म्हणतात की हे मनुष्यानो, विचार करा, जोपर्यंत आळस आहे तोपर्यंत देवभक्ती होत नाही। याचंच एक उदाहरण असे की आपल्या चालू जीवनामधले उदाहरण आहे की जर एखादा भक्त रोज सकाळी उठून विठ्ठलाचे नामस्मरण करण्यास संकल्प करतो, पण उठताना आळस येतो, तो म्हणतो, थोडं झोपतो आणि वेळ निघून जातो, तर त्याचे भजन राहते आणि त्यामुळे त्याचा आत्मिक विकास होत नाही। या गोष्टीला तुकाराम महाराजांनी या अभंगातून सांगितले आहे।